आरोग्यम धनसंपदा. निवेदिका मेघा चव्हाण. आरोग्यम धनसंपदा. हेल्थ इज वेल्थ. एप्रिल मे महिना आला की आजूबाजूचे तापमान प्रचंड तापू लागते. सूर्य जणू आग ओकत आहे की काय असे वाटायला लागते. अशा वेळेस शरीराची लाही लाही, तहान, घसा कोरडा पडणे हे सगळे प्रकार होतात. सध्या तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि पर्यावरणात झालेल्या बदलामुळे तापमान जास्तच वाढत आहे असे आपण बातम्यांमधून सतत ऐकत असतो. मध्येच पाऊस पडत असल्यामुळे वातावरणामध्ये दमटपणाही वाढतोय. अशा वेळेस एक प्रकारचा अस्वस्थपणा आपल्याला जाणवू शकतो आणि याचा परिणाम शरीरावर व आरोग्यावरही होऊ शकतो. अशा वेळेस आहारामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी कोणते पदार्थ घेतले पाहिजेत याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे पूर्वापार अशी प्रथा चालत आलेली आहे की एखादा पाहुणा उन्हातून घरी आला तर त्याला मडक्यामध्ये ठेवलेलं गार पाणी आणि गूळ दिल्या जात असे. कडक उन्हातून आल्या आल्या तहानेने व्याकुळ झालेला माणूस एकदम थंड पाणी प्यायला तर त्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आधी गुळाचा खडा खाऊन हळूहळू पाणी प्यावे असे शास्त्र सांगते. घाम येतो तेव्हा शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सही बाहेर पडत असतात. त्यामुळे गूळ खाल्ल्यामुळे क्षार मिळतातच, शिवाय त्यातून इन्स्टंट एनर्जीही मिळते. याखेरीज शरीराला नैसर्गिक थंडावा देणारे पदार्थ उन्हाळ्यात आहारात समाविष्ट केलेच पाहिजेत. जसे की सब्जा, नारळ पाणी, लिंबू, धने, जिरे, पुदिना, लिंबू पाणी, कोकम सरबत, ताक इत्यादी. सब्जा हा शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचे सेवन केल्याने शरीरातील दाह कमी होण्यास मदत होते आणि पोटातील जळजळ, ॲसिडिटीही कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात पोट थंड राहते. उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास कमी होण्यासाठी सब्जाच्या बियांचा उपयोग अतिशय महत्त्वाचा ठरतो. तीव्र उन्हाळ्यात वर्षानुवर्षे आपली तहान भागवणारे, थंड व तजेला देणारे फळ म्हणजे शहाळे. याचे फायदे पाहिल्यास देवाची करणी आणि नारळात पाणी असे म्हणतात ते उगाच नाही. निसर्गोपचार तज्ज्ञ शहाळ्याच्या पाण्याला नैसर्गिक सलाईन म्हणतात. अचानक कुणी पाहुणे घरी आले की पटकन तयार करता येणारे पेय म्हणजे लिंबू सरबत. लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत उन्हाळ्यात आपल्याला ताजे ठेवते. लिंबू हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. लिंबू पाणी प्यायल्याने शरीर रिहायड्रेट होण्यात मदत मिळते. उष्माघातापासून रक्षण करण्यासाठी कैरीपणे किंवा जलजिरा उत्तम आहे. कोकम सरबतही शरीर थंड ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. उन्हाळ्यात बाहेर पडण्यापूर्वी 1 ग्लास कोकम सरबत पिणे फायदेशीर ठरू शकते. म्हणजे उन्हाने डोके धरणार नाही. उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून ताक पिणे हा उत्तम पर्याय आहे. बाजारातील विकतची शीतपेय प्यायल्याने उन्हाचा त्रास तात्पुरता कमी होऊन परत अधिक वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच ताक पिणे फायदेशीर आहे. त्यात आपल्याला आतड्याला चांगले जीवाणूही मिळतात. कलिंगडात 90% जास्त पाणी असते. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. उन्हाळ्यात या फळाचे सेवन नक्की करावे. शरीराला थंड ठेवण्यासाठी पुदिना हा एक चांगला पदार्थ आहे. लिंबू सरबत, ताक किंवा रायत्यामध्ये पुदिना वापरला तर शरीर थंड राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात
दही तर उत्तमच, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. चला तर मग असा हा असह्य उन्हाळा सुसह्य करूया, जगूया आनंदाने. धन्यवाद.